Hello friends, welcome back to my YouTube channel. I am Ashok Gaikwad here. Friends, today we are going to learn remaining part of the lesson, An Epitome of Courage from my English course book standard 10th. In last video we learned about the childhood days and the gradual change of the health of Dr. Stephen Hawking. He became the victim of ALS or Lou Gehrig's disease, but without fear, he showed his courage and continued his research. Friends, let's start remaining part of this lesson. If you haven't subscribed my channel yet, please like, share and subscribe my channel. Let's start next paragraph. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. He began studying the concept of black holes to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. The study of black holes sparked his imagination with bright ideas. He made many epoch-making statements that shook established theories. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे असा हा भयंकर आजार होऊन देखील डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी आपला रिसर्च मात्र सुरूच ठेवला आणि दरम्यानच्या काळात हा आजार स्टीफनच्या शरीरामध्ये पूर्णपणे बळावला आणि त्याला अपंग केले. पुढे त्यांनी आपल्या PhDचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी ब्लॅक होल्स या संकल्पनेचा अभ्यास सुरू केला आणि या काळात मात्र ते पूर्णतः त्या ठिकाणी व्हीलचेअरशी मर्यादित झालेले होते. म्हणजेच त्यांचे संपूर्ण शरीर त्या व्हीलचेअरला बांधले गेले होते आणि मग त्यांचा हात, त्यांचे बोलणे यावरील नियंत्रण मात्र खूप गतीने कमी होत चाललेले होते. आणि या ब्लॅक होलचा अभ्यास करताना मग त्यांच्या कल्पना यांना चैतन्य येऊन अनेक प्रकारचे चांगले विचार आणि संकल्पना त्यांच्या मनामध्ये येऊ लागल्या. आणि मग त्या दरम्यानच त्या काळामध्ये प्रस्थापित असणारे जे इतर जे सायंटिस्ट आहे यांना धक्का देणारे अत्यंत धक्कादायक असे महत्त्वपूर्ण सिद्धांत त्यांनी मांडले. आणि शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या ब्रह्मांडाची निर्मिती ही एक भयंकर अशा आवाजापासून झालेली आहे. ही संकल्पना त्यांनी अधिक स्पष्ट करण्यासाठी लाय अल्जेब्राचा शोध त्यांनी लावला. विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपल्याला असं कळेल की त्यांच्या जीवनामध्ये भयंकर अडचणी त्या ठिकाणी येऊन देखील त्यांनी अत्यंत समर्थपणे, अत्यंत धाडसाने तोंड देऊन आपलं कार्य मात्र पुढेच सुरू ठेवले. नेक्स्ट पॅसेज. दो कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर with no control over his body, save a finger and with a computer to help him express his thoughts. Dr. Hawking is an authority on profound subjects of science. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. He is a fellow of the Royal Society and a member of the US National Academy of Sciences.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे व्हीलचेअरला खुर्चीला पूर्णपणे खिळून असताना देखील आणि शरीरावरती त्यांचं आता कुठलंही नियंत्रण नसताना देखील फक्त बोटांच्या साह्याने आणि संगणकाच्या मदतीने ते आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करतात. आणि मित्रांनो, डॉक्टर स्टीफन हॉकिंग म्हणजेच विज्ञान विषयाची सखोल अशी हुकूमत होय. पूर्णपणे विज्ञान विषयावर त्यांनी आपली हुकूमत गाजवली. मग त्या ठिकाणी त्यांनी अनेक निष्णात अशा पदव्या, त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आलेले आहेत. आणि ते रॉयल सोसायटीचे मानद असून US मीन्स संयुक्त अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान अकॅडमीचे ते सदस्य देखील आहेत. थोडक्यात जीवनामध्ये येणाऱ्या अनंत ज्या अडचणी आहेत, या अडचणींना तोंड देण्यासाठी आपल्यासाठी डॉक्टर स्टीफन हे एक खूप मोठी प्रेरणादायी अशी व्यक्ती आहे. एक आयडियल ते आपल्यासमोर आहेत. नेक्स्ट पॅसेज. In spite of being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man, a simple, down-to-earth man. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in hand. His writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientists can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तेच्या बाबतीत विचार जर केला तर अगदी आईन्स्टाईनच्या बरोबर त्यांना समजलं जात होतं. आणि खरोखर डॉक्टर स्टीफन एक अत्यंत नम्र असे व्यक्ती होऊन गेले. अत्यंत साधे, अत्यंत विनम्र असणारे स्टीफन यांनी अद्वितीय सामान्य भाव दर्शवणाऱ्या अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. आणि त्यांचे लेखन विनोद आणि हास्याने पूर्णपणे त्या ठिकाणी भरलेले आहे. त्यांच्या लेखनशैलीचा जर आपण विचार केला तर त्यांची लेखनशैली इतकी साधी, सरळ आणि सुटसुटीत आहे की ज्या लोकांचा विज्ञानाशी संबंध नाही अशा लोकांना देखील सहजपणे ते समजू शकते. आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे सध्याच्या काळातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांपैकी एक होते. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनामध्ये या आजाराने अनंत अडचणी त्या ठिकाणी निर्माण केल्या, तरी देखील त्यांनी अत्यंत निर्धाराने, अत्यंत धाडसाने सामोरं जाऊन त्यांनी आपलं कार्य मात्र सुरूच ठेवले. आणि आपला हा आजार, आपल्या या आजाराला आपल्यावरती हुकूमत गाजवू दिली नाही. आणि अशा प्रकारे अनेक प्रकारचं वैज्ञानिक लिखाण त्यांनी त्या ठिकाणी केले. नेक्स्ट पॅराग्राफ. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, Dr. Hawking, the quintessence of optimism and hope, says, not very different from the rest. I try and lead as normal a life as possible.
and not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर स्टीफन यांना अत्यंत भयंकर असणाऱ्या ALS या आजाराबाबत त्यांना काय वाटतं, जेव्हा त्यांना अशा प्रकारे विचारणा केली तेव्हा अत्यंत उमेदीचे आणि जीवनाशी आशावादी असणारे डॉक्टर स्टीफन सांगतात की इतरांपेक्षा फार वेगळी नाही आणि मी शक्य तितके सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जगतो देखील आहे आणि माझ्या अवस्थेबाबत, या आजाराबाबत कोणत्या प्रकारे विचार देखील करत नाही किंवा या आजारामुळे ज्या गोष्टी करण्यापासून मला परावृत्त केले जाते याचा खेद देखील मला वाटत नाही, याची मला अजिबात वाईट देखील वाटत नाही, असं ते त्या ठिकाणी अत्यंत निर्धाराने सांगतात. नेक्स्ट पॅसेज. Dr. Hawking firmly believes that in the next millennium science will discover the core secrets of universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. Like Dr. Hawking, there are many people who display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर स्टीफन यांना अत्यंत दृढ विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये हे विज्ञान अनेक प्रकारचे शोध लावणार आहे. मग त्यामध्ये आपल्या या ब्रह्मांडाचं गुपित, त्याचा उगम, त्याचा इतिहास याचा नक्कीच शोध लावेल आणि त्यासोबतच त्याच्या अंतिम शेवटाबाबत देखील हे विज्ञान भाकीत करील. मित्रांनो, डॉक्टर स्टीफन हॉकिंगसारखे अनेक लोक या जगामध्ये आहेत की ज्या लोकांनी आपल्या संपूर्ण हयातीमध्ये आपल्या उत्कृष्ट साहसाचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे आणि आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या ज्या अक्षमता आहेत आणि या अक्षमता असून देखील त्यांनी अत्यंत उत्कृष्ट असं कार्य करून दाखवलेलं आहे. जगापुढे एक नवीन उदाहरण त्याने निर्माण केलेलं आहे आणि अशा या शूरवीरांना आपण मानाचा मुजरा करूया. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे स्टीफन हॉकिंग यांनी आयुष्यभर या आजाराशी लढा देत विज्ञानासाठी अहोरात्र प्रयत्न करून, अहोरात्र संशोधन करून आपलं कार्य मात्र त्यांनी पूर्णत्वास नेलं. फ्रेंड्स, we will stop here. I hope you understood the lesson. Friends, thank you for watching my video. Thank you very much.